गुड मॉर्निंग मंडळी. आज आमची सवारी निघाली आहे अलिबागच्या दिशेने आणि अलिबाग मध्ये आम्ही अलिबाग मधला प्राचीन शिव मंदिर जो आहे तो बघण्यासाठी आणि त्या शिव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. त्या मंदिराचं नाव आहे कनकेश्वर. आणि मंडळी, कनकेश्वरचा प्रवास आपण जो आहे ना तो आज आपल्या मित्राच्या चारचाकीने करणार आहोत. मंडळी, आम्ही मस्तपैकी सकाळ लवकर निघालो आणि लवकर निघायचा फायदा जो आपल्याला भेटला ना तो म्हणजे आपल्याला रोडला अजिबात ट्रॅफिक भेटली नाही, कुठेच आपल्याला गर्दी सुद्धा भेटली नाही. म्हणून मस्तपैकी आम्ही बाहेरचं नजारा बघत आणि गप्पा मारत निघालो. तसा बघायला गेला तर कनकेश्वर अलिबाग पासून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावर आणि मंडळी, उरण आणि पनवेल पासून कनकेश्वर फक्त 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आम्ही जिथून आपला ट्रॅक सुरू करणार आहोत ना त्या गावाचं नाव मापगाव आहे. आपण आपली गाडी तिथंच पार्क केली आणि मग आपल्या ट्रॅकला सुरुवात केली. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन कोऱ्या करकरेच्या ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत अलिबाग इथला कनकेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आणि तिथल्या आपल्या शंकर भगवानाच्या पिंडीला दर्शन करण्यासाठी. तर आत्ता तर मी आपल्या याच मंदिराच्या पायथ्याशी उभा आहे, डोंगराच्या पायथ्याशी उभा आहे आणि आपली जर्नी आता बिगिन होणार आहे. आपल्यासोबत आपले 2 मित्र आहेत. सर्वेशला तर तुम्ही ओळखत असणार आणि हा आपला हिमांशू आहे. सो आज आपण 3 जण आलेलो आहोत आम्ही आणि आजचा आपला पूर्ण प्रवास जो आहे तो आता स्टार्ट होणार आहे. चला. मापगावाच्या उंच डोंगरात वसलेलं कनकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन शिव मंदिर आहे आणि सुमारे 700 ते 750 पायऱ्या चढून गेल्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं या मंदिराचं दर्शन होतं. पण ही जी ट्रॅक आपण जी करतो ना ती ट्रॅक सगळ्यात सोपी आहे, कारण या मंदिराच्या वरती आपल्याला येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक रस्ता जो आपण चाललेलो तो म्हणजेच मापगावातून आणि दुसरा म्हणजे जिराड या गावातून आहे. जिराड या गावातून जो रस्ता जातो तो रस्ता थोडा कठीण आहे असं इथली लोक म्हणतात. म्हणून जास्ती करून लोक जे आहेत ना ती मापगाव याच गावावरून आपल्या देवाचं दर्शन करण्यासाठी ट्रेक करतात. मंडळी, काही वर्षापूर्वी आम्ही इथे आलो होतो, आम्ही म्हणजे मी एकटाच आलो होतो. तेव्हा इथली जी परिस्थिती होती ना ती बऱ्याचशा गोष्टी इथे नव्हत्या. जसा की या तुम्ही बघू शकता, हात धरायला पायऱ्यांना सगळीकडे आपल्या इथं बघायला भेटतात. इथं त्यासोबत हे जे कठार आहेत ना ते सुद्धा नवीन बनलेले आहेत आणि त्या बाजूने आपल्याला दिसतंय का हा एक रोड चालला आहे. तर रोडचा सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे, बरोबर. हा रोड बघा इथपर्यंत पोचला आहे, अजून बराच बनवायचा बाकी आहे. इथेच एक पठार आहे मस्तपैकी, आपल्याला दिसणार नाही, जसा वरती जसं दिसेल. हा बघा लोकेशन कसला भारी बघा. आणि सकाळचा जो टाईम आहे त्याच्यामुळं आपल्याला आहे ना इथेशी गर्दी पण कमी बघायला भेटते आहे. आणि आपण जे आहो ना ते ऑफ डेला आलेलो आहोत, म्हणजे आम्ही जे आहे आज सोमवार आहे तर सोमवारी आम्ही आलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला इथेशी गर्दी चालायला तर कमी आहे, बट इथं रविवारी जाम गर्दी असतं. आता लगेच श्रावण पण चालू होणार आहे, तेव्हा श्रावणामध्ये पण इथे या डोंगरावरती दर्शनासाठी जामच गर्दी असतं. चला आता फटाफट जाऊया चालत आणि लवकरात लवकर दर्शन घेऊया, कारण की दर्शनाला सुद्धा खूपच लाईन आहे. मंडळी, आता आम्ही फक्त 1.5 चरलो असेल, तेवढं तरी चरलो का तर तेवढाच आम्ही चढलो. बट आता बरंच अजून जायचं वरती. हलू करत चढता. सगळेजण दमलोन. सकाळी दोघांनी नाश्ता नव्हता केला, पण मी करून आलो म्हणून मला तेवढं काही वाटत नाही. बघूया आता अजून किती लांब जायचं आहे ते. मंडळी, आम्ही एका जागेला मस्तपैकी आरामच करत होतो, कारण की ट्रॅक करून आम्हाला थोडासा थकवा जाणवलेला. म्हणून एक साईडला मी बसलेलो, तेव्हाच आपल्याला इथे डोक्यावरती सिलेंडर घेऊन चालत असणारे एक वयस्कर व्यक्ती दिसले. त्यांच्याकडे बघून आम्ही एकदम हक्कबक्क राहिलो, कारण की तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दिसतंय की ते आपल्या डोक्यावरती भरलेला सिलेंडर घेऊन चढतात. मंडळी, याच्यापेक्षा मोठा मोटिवेशन काय आपल्यासाठी. जर इतकी वयस्कर लोक सुद्धा ट्रेक करू शकतात तर आपण काय नाही करू शकत. आम्ही पण हाच आपल्या मनात ठेवला आणि मग लागलो आपल्या मंदिराच्या कडे चालायला. मंडळी, आता आपण छोटासा ब्रेक घेतलेला आहे आणि या ज्या तुम्ही पायऱ्या बघू शकता, या ज्या दगडाच्या पायऱ्या आहेत ना तो आहे जांभा दगड. आणि आता आपल्याला पूर्ण ज्या पायऱ्या दिसतील ना पुढं त्या सगळ्या जांभा दगडाच्या आहेत. खालून आपण जिथून आलो ना तिथं आपल्याला काळा दगड आहे ना त्याच्या पायऱ्या दिसलेल्या आहेत. सो अशा मधीत
वेगवेगळ्या दगडांच्या पायऱ्या पण आपल्याला बघायला भेटतात जेव्हा आपण कणकेश्वरला वरती जातो ना त्यावेळेस. मंडळी जेव्हा पण अशा आपल्याला पायऱ्या दिसतील ना तेव्हा इथं एक टेक्निक आहे चढण्याची या पायऱ्या. त्या म्हणजे असं तुम्ही झिगझॅग चालू शकता. आता हे बघा सर्विस करत चालते असं झिगझॅग तुम्ही चालत चालत तुम्ही लवकरात लवकर म्हणजे कमीत कमी दमणार आणि लवकरात लवकर वरती पोहोचणार. सो झिगझॅग जर तुम्ही चाललेत तुम्हाला दम पण कमी लागतो. चालता चालता आम्ही येऊन पोहोचलो श्री पालेश्वर मंदिराच्या जवळ. मंडळी, अशी मान्यता आहे की या मंदिराच्या आतमध्ये असलेले पिंड त्याच्यावरती आजूबाजूचा पालापाचोला गोळा करून त्या पिंडीवरती चढवतात. मग आम्ही तिथलं दर्शन करून निघालो पुढे. जसं आम्ही थोडाच पुढे आलो तसं आम्हाला एक भली मोठी कमान दिसली. आमच्या आतमधला जो काय थकवा होता तो सगळाच निघून गेला. अंगामध्ये एक नवीन जोश आला आणि मग आम्ही आलो आतमध्ये. मंडळी, ही जी कमान होती ना ती आपल्या भगवान कणकेश्वर यांची होती. तर या कमानीच्या आतमध्ये जसं आपण एंटर केलं तसं आपल्याला इथे भला मोठा एक पाण्याचा तलाव बघायला भेटतोय. ह्या तल्याची सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की हा तलाव 12ही महिने भरलेला असतो. तर तल्याच्या समोरच आपल्याला आपल्या कणकेश्वर महाराजांचा एक प्राचीन आणि भला मोठा शिवमंदिर बघायला भेटतो. मंडळी, प्राचीन कथेच्या अनुसार या मंदिराचा मूल गर्भगृह राष्ट्रकोट राजवटीच्या काळात बांधला गेला असून चालुक्य आणि शिलाहार राजवटींचे योगदान आहे असे मानले जातं. मंडळी, मंदिराचा जो पूर्वीचा नाव होता ना तो होता मुकुंदेश्वर, पण कालांतराने या मंदिराचं नाव कणकेश्वर असे पडले. याची पण काय कथा आहे ती आपल्याला माहिती नाही. जसे आपण गर्भगृहामध्ये जातो तसं आपल्याला शंकर भगवानांची चांदीने मढलेली शिवलिंग बघायला भेटते. मंडळी, आताच आपण आपल्या महादेवाचं दर्शन करून आलेलो आहोत आणि आता इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसून थोडासा आम्ही विश्राम करणार आहोत आणि विश्राम केल्याच्या नंतरच मग आम्ही बाहेर जाणार आहोत. बाहेरचा जो परिसर आहे तो एक्सप्लोर करणार आहोत. बाहेर आपली जेवढी पण देवांची मंदिरं आहेत तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेणार आहोत. तर थोडासा रेस्ट करूया इथेशी, त्याच्यानंतर मग जाऊया आपण बाहेरचा परिसर मध्ये काय काय ते सगळं बघायसाठी. जसे आपण बाहेर येतो तसेच मंदिराच्या बाहेर आपल्याला एक भली मोठी दीपमाळ सुद्धा बघायला भेटते. मंडळी, जर तुम्हाला इथे वस्ती किंवा मुक्काम करायचा असेल तर तुम्हाला इथे बऱ्याचशा धर्मशाला बघायला भेटतात. या धर्मशालेमध्ये तुम्ही आरामात 2, 3, 4 किती दिवस राहायचे तेवढे दिवस राहू शकता. पण मला नक्की हे माहिती नाही की इथे जेवणाची सुविधा आहे की नाही. पण आजूबाजूला आपल्याला इथे कॅन्टीन वगैरे सुद्धा बघायला भेटतात आणि इथले जे ब्राह्मण आहेत ना ते इथेच राहतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संवाद करून त्यांच्याशी गाठभेट करून इथे राहण्याची आणि खाण्याच्या व्यवस्थेबद्दल जाणून घेऊ शकता. मंडळी, या मंदिराची रचना 13व्या शतकात यादवकालीन असल्याची मान्यता आहे आणि या मंदिराचा जो कलश आहे तो 100 ते 120 वर्ष जुना आहे अशी मान्यता आहे. जर तुम्ही मंदिर बाहेरून किंवा आतमधून बघणार तर मंदिर एकदम मेंटेन करून ठेवलं आहे. त्यामुळे या मंदिरावरती काय काय शिल्पकला आहे, काय काय वस्तू कोरलेल्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. मंडळी, कणकेश्वर हे बस मंदिर नाही तर लाखो भक्तांची इच्छापूर्ती करणार एक प्राचीन शिवमंदिर आहे. इथे दरवर्षी श्रावण महिन्यात लाखो संख्येने लोक आपल्या देवाचं दर्शन करण्यासाठी येतात आणि दरवर्षी महाशिवरात्रीला आपल्या देवाची यात्रा भरते. त्या यात्रेमध्ये आपल्या भगवानांची पालखीचा सोहळा असतो आणि त्या पालखीच्या सोहळ्याला सुद्धा हजारोने लोक इथे कणकेश्वर मंदिराला भेट देतात. मंडळी, कणकेश्वर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला छोटे छोटे आणि बरेचसे असे मंदिर बघायला भेटतात. जसे की आता आम्ही आलेलो आहोत एक छोट्या शिवलिंगाचं दर्शन करण्यासाठी. तसंच थोडा पुढे गेलो तर आपल्याला एक छोटा विष्णू भगवानांचा मंदिर भेटतो. त्याच्यात थोडा पुढे गेलो की आपल्याला एक भला मोठा गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर बघायला भेटतो. त्याच गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आपल्याला एक गाय सुद्धा बसलेली दिसते. ती येण्या जाणाऱ्या लोकांकडे फक्त एकटक बघते, बाकी ती कोणालाच काही त्रास देत नाही. मंदिराच्या परिसरातून जसं आपण बाहेर येतो तसं आपल्याला इथं असलेला एक पाण्याचा कुंड बघायला भेटतो ज्याला ब्रह्मकुंड असे बोलतात.
या कुंडाची एक विशेषता आहे की हा कुंड वर्षाचे 12 महिने पाण्याने भरलेला असतो, म्हणून लोक जेव्हा कनकेश्वरांचं दर्शन करण्यासाठी येतात आपली तहान भागवतात आणि हातपाय धुवून आपल्या महादेवाच्या दर्शनाला पुढे जातात.